आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी नाशिकमधल्या पूरस्थितीची। नाशिकच्या गोदावरी नदीतील पूरस्थिती कायम आहे। नदी पात्रातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आलंय। सध्या गंगापूर धरणातून 8000 क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शहरात पडणारा पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडलेलं पाणी यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदाकाठी सर्व मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढलंय, तर रामकुंड आणि लक्ष्मण कुंड सुद्धा पाण्याखाली आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमधली काय स्थिती सध्याची? सर, आज सकाळपासून पावसाने उघड दिलेली आहे, मात्र गोदावरी नदी जी आहे ती आता अशा पद्धतीनं वाहताना आपल्याला पाहायला मिळते। गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला असलेली सगळी मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली आलेली आहे। मी आता नाशिकच्या गोदावरी काठावर असलेल्या होळकर पुलावरती आहे आणि याच होळकर पुलाच्या परिसरामधून वाहणारं हे पाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं केला जातोय, तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि या सगळ्या पावसामुळे गोदावरी नदी जी आहे ती अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। गोदावरी नदीच्या काठावर असलेले रामकुंड, लक्ष्मण कुंड जे आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे। तर नाशिकच्या पुराची ओळख सांगणारा दुतोंड्या मारुती जो आहे त्याच्या छातीपर्यंत पाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। समोर दिसणारी जी गांधी ज्योत आहे ती जवळपास निम्म्याहून अधिक जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे आणि नाशिकच्या गोदावरीचं हे रूप आपण दृश्यांमध्ये बघतोय। अशा पद्धतीनं अथांगपणे ही गोदावरी नदी जी आहे ती वाहतीये। गंगापूर धरणामधनं ज्यावेळेला पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर अशा पद्धतीनं ही नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसते। हे सगळं पाणी जे आहे ते मराठवाड्याच्या जायकवाडीच्या दिशेनं झेपावतंय आणि हे सगळं पाणी आता मराठवाड्याकरांना दिलासा देणार आहे। खरं तर गेली 2 दिवस नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे अचानक नाशिक शहरामधल्या आणि जिल्ह्यांमधल्या लागून असलेली सगळी धरणं जी आहे ती जवळपास 80 ते 90% भरलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो केला जातोय। दुसरीकडे दारणा धरण आहे आणि दारणा धरणामधून सुद्धा आताच्या मितीला जवळपास 25000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मराठवाड्याच्या दिशेने होतोय। तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45 ते 50,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो मराठवाड्याच्या दिशेने होतोय। ही सगळी दृश्य नाशिकच्या गोदाकाठची आहे आणि गोदाकाठची ही सगळी मंदिरं जी आहे ती अशा पद्धतीनं पाण्याखाली आल्याचं चित्र मिलिंद सर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। लक्ष्मण, नाशिक शहरातला गोदाकाठचा जुन्या नाशिकमधला भाग, इथे काय सध्याची पूरस्थिती आहे आणि पाणी गोदेचं ज्या मार्गाने जातं त्या मार्गावर कोणकोणत्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय? मिलिंद सर, खरं तर आताची जी गोदावरीची पातळी आहे, ज्या आपण होळकर पुलावरती आहोत त्या ठिकाणी आता या ब्रिज खालून 11,000 क्युसेक इतक्या मोठ्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो होत आहे। मात्र या 11,000 क्युसेकमुळे शहराला फारशी काही बाधा होत नाही, मात्र गोदाकाठावर असलेली जी छोटी मोठी दुकानं आहे, व्यावसायिक आहे, त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात धोका उद्भवतो आणि म्हणून ही सगळी दुकानं कालच प्रशासनानं हलवली आहे। तर पुढे जसं आपण म्हणालात की या पुराच्या पाण्यामुळे कुठल्या गावांना धोका उद्भवतो, तर चांदोरी, सायखेडा ही जी मूळ गावं आहे जी नदीकाठला लागून आहे आणि तिचा विशेषतः प्रवाह जो आहे तो या पुरामुळे बाधित होतो, त्या गावांना देखील अलर्ट आणि सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे सध्याची स्थिती जरी धोकादायक नसली तरी नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। कारण जर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पावसाला जर सुरुवात झाली तर गोदावरी नदीमधला हा विसर्ग जो आहे तो वाढवला जाईल आणि हा विसर्ग जर वाढला तर निश्चितपणे पुढची जी गावं आहे सायखेडा, चांदोरी या भागातली या गावांना एक मोठा फटका, त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, सतर्क राहिलं पाहिजे। पावसाचा जोर वाढला तर पाण्याचा विसर्गही वाढेल आणि गोदेच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढेल। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद। तिकडे मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीला आलेल्या पुरात 12 जण अडकलेत। हे सगळे जण काल मासे पकडण्यासाठी नदीपात्रात उतरले होते। अचानक नदीचं पाणी वाढलं आणि हे सगळे जण नदीत आतल्या बाजूला अडकले। काल रात्री जसा जसा अंधार पडत गेला तसं तसं बचाव कार्य अग्निशमन दलानं थांबवलं होतं, मात्र सकाळपासून पुन्हा एकदा बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे। नदीच्या जवळ एक पथक तळ ठोकून आहे, शिवाय अडकलेल्यांचे नातेवाईक आणि मदत करण्यासाठी आलेले नागरिक सुद्धा नदीच्या काठावर थांबले आहेत। सध्या पाण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की यातून एनडीआरएफची टीम पलीकडे पोहोचणं आणि अडकलेल्या लोकांना घेऊन येणं हे एक मोठं आव्हान आहे।
एका उंच दगडाच्या सहाय्यानं हे सगळेजण आता इथे थांबलेत। त्यांच्या जीवाला तुर्तास कोणताही धोका नाही। मछली पकड़ रहा हुआ। ज़्यादा हो गए, बच्चे लोग आटके हुए, क्या बोलेंगे? क्या है, बारिश का मौसम है और जितने डैम हैं सब ओवरफ्लो हो रहे हैं। ऐसे हालात के अंदर पहली बात तो ये है कि मैं अपने बच्चों से और उनके सरपरस्तों से ये कहना चाहूँगा कि नदी में बारिश के दिनों में पानी ही आता है। कोई नदी के अंदर दूध और शहद नहीं बह कर के आता। तमाशा देखने के लिए आना अच्छी बात नहीं है, इसलिए अपने बच्चों को नदी नाले पर नहीं भेजना चाहिए। अब ये लोग जो आए हैं ये मछली मारने वाले हैं या तमाशाई हैं, ये तो आने के बाद पता चलेगा, लेकिन ये लोग अटके हुए हैं और बीच में टीले के ऊपर ये लोग फंसे हुए हैं। आज तकरीबन 15-17 घंटे अभी तक हो गए और उनको निकालने का कोई रास्ता नज़र नहीं आ रहा है। आखिरी दर्जा ये है कि हेलीकॉप्टर